नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक वर्षांपासून अँब्युलन्स सेवा देणारे पाशा इस्माईल शेख हे समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे। फक्त रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याचेच काम न करता त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी लक्षात घेत अनेक उपक्रम सुरू केले आहेत। पाशा शेख यांनी 2.5 वर्षापूर्वी स्वखर्चातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी मोफत भोजन सेवा सुरू केली। दररोज या उपक्रमांतर्गत विविध प्रकारचे अन्न दिले जाते। आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हा उपक्रम आधार ठरला आहे। या सेवेमुळे अनेक कुटुंबाचे दुःख हलके झाले असून त्यातून माणुसकीचे दर्शन घडले आहे। पाशा शेख यांची माणुसकी फक्त रुग्णापुरतीच मर्यादित नाही, ते बेवारस मृतदेहांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी मोफत घेतात। त्यांचे कोणीही नसते अशा व्यक्तीचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याचे काम ते अगदी निस्वार्थपणे करत असतात। 5 वर्षाखालील मुलांना त्यांच्या घरी सोडवण्यासाठी अनेक वेळा लोकांकडे पैसे नसतात। अशा वेळी पाशा शेख मदतीचा हात पुढे करतात। त्यांनी अशा अनेक कुटुंबांना आधार दिला आहे। ज्या रुग्णांना कोणीही नातेवाईक नसतात किंवा ज्यांना आधाराची गरज असते अशा लोकांसाठी पाशा शेख नेहमी पुढे येत असतात। त्यांची सेवा निःशुल्क असते, ज्यामुळे गरजू लोकांना मोठा आधार मिळतो। पाशा शेख यांचे कार्य हे समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे। त्यांनी दाखवलेली माणुसकी, निस्वार्थपणे आणि सेवाभाव नक्कीच इतरांसाठी एक आदर्श ठरेल। समाजातील अशा व्यक्तींमुळेच मानवी मूल्ये जिवंत राहतात। त्यांचे हे कार्य अधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या सेवेला प्रोत्साहन मिळावे अशी अपेक्षा आहे। कृष्णा शिवराम चौधरी, हर्सुल पाटा दोनवडा। अच्छा, या ठिकाणी कशासाठी आली? मुलगी डिलिव्हरीसाठी आहे। डिलिव्हरीसाठी किती दिवसापासून तुम्ही इथं? आज 5वा दिवस आहे। या ठिकाणी तुम्हाला जेवण दिलं जातं का? हो। कोण करतंय माहिती आहे का? नाही, इथंच खातोय। कोण देतं ते नाही सांगता येणार मला, त्यांचं नावही मला माहित नाही, पण ते नाश्ता करावा एवढंच माहिती आहे। चांगलं जेवण राहतं? हा, चांगलं राहतं। कुठं राहिला तुम्ही? आम्ही देवळा तालुका गाव करला आमचं। या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला कशासाठी आले? आमच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला, त्यासाठी आलो। त्याबद्दल ते जेवण चांगलं देतात बुवा, बरोबर आहे का? यासाठी कसं आहे, काही गरीबच आमच्या जो पैसे नाही राहत, एखादी अँब्युलन्स काय होईना घरापर्यंत काय होईना सेवा पाहिजे बुवा, बाकी काही नाही। नेता देख सारं करतात ते डायरेक्ट। या ठिकाणी तुम्हाला जे जेवण दिलं जातं ते कशा प्रकारे राहतं? नाही, चांगल्या प्रकारचा राहता साहेब। ते कोण करतं माहिती आहे का? ते काय माहिती नाही कोण करतं काय करतं, फक्त येतो आम्ही घेऊन येतो, ते देतो खायला, ते काय आम्हाला माहिती नाही। साधारणतः किती लोक राहत असतील? आता तिथे वार्डामध्ये जेवढं एक ऑपरेशनचा आणि एक याचा मोठोरचा वार्ड आहे। काही कारण नाही, आता गेले 18-20 वर्षापासून मी इथं ॲम्ब्युलन्स सर्व्हिस प्रोव्हाइड करतो सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर। तर माझ्या या सर्व्हिसमध्ये भरपूर वेळेस असे अनुभव आले की जे ग्रामीण भागातले जे लोक असतात तर यांना इथं दुपारी वगैरे जेवायला लोकांना सोय नसते, हॉटेलमध्ये काही गोष्टी महाग असतात। त्याच्यामुळे आम्ही माझ्या आईच्या आशीर्वादाने आता मी लोकांना सकाळी 10 ते 11 वाजे दरम्यान 100-150 लोकांना इथं आम्ही खिचडी वगैरे असं अन्नदान आम्ही सर्व्हिस राबवतो। तुमचं नाव काय? माझं नाव पाशा इस्माईल शेख, केजीएन ॲम्ब्युलन्स सर्व्हिस नाशिक। किती वर्षापासून करताय तुम्ही? ॲम्ब्युलन्स सर्व्हिस तर माझी 18-20 वर्ष झाले आणि अन्नदान 2.5-3 वर्ष होत आले आता। नेमकं या मागचं कारण काय? काही नाही, आमच्या आईच्या स्मरणार्थ मी खिचडी वाटप लोकांना 1-2 घास कुठंतरी मदत होईल गोरगरिबांना, या कारणास्तव मी त्या लोकांना मदत करतो। कुठून आले तुम्ही? मी जळगाववरून आलो, जळगाव भुसावळ। इथं काय काम करत? आम्ही इथे असं चालू पोषणाच्या कामाने। या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल इथं तुम्हाला जेवण भेटलंय? हो। काय सांगणार? अहो, आजपासून नाही, आम्ही 2 वर्षापासून जेवतोय रोज नियमित सकाळी 10-10:30ला। ते जसं झालं तसं आम्हाला देतात। या ठिकाणी जे जेवण झालेलं आहे ते कशा चांगल्या प्रकारे? हो, एकदम पौष्टिक आणि भरपूर स्वादिष्ट आहे। कुठे मिळणार नाही असं जेवण आम्हाला मिळतं इथे। मी एकटंच नाही, असे आम्ही अनेक लोक आहेत ज्याचा आनंद घेतो जेवणाचा। आपण जर बऱ्याच ठिकाणी बघितलं, या ठिकाणी ते मुस्लिम आहेत आणि खास करून ते इथं हिंदू लोक जास्तीत जास्त या ठिकाणी वाटप करतात। हो। काय वाटतं तुम्हाला? हो, मला आनंद वाटतो। हिंदू आणि मुस्लिम काय हो, सगळे एकत्र येतात। काय आहे, भेदभाव कुठल्याच गोष्टीचा नसतो मनामध्ये। प्रेम पाहिजे, भाव पाहिजे। मनात भाव असलं तर सगळं काही आहे, मनात भाव नसलं तर काहीच नसतं। मी बघतो ना, हे दिवा पण लावतात, अगरबत्त्या लावतात, पूर्ण पूजापाठ करतात, गुरुवारी करतात, रोज नियमितपणे दिवा
अगरबत्ती करतात सगळीकडे, तुळशीला लावतात, पिंपळाला लावतात, त्याच्यात काय? या ठिकाणी तुम्हाला अन्न दिलं जातं, या ठिकाणी तुम्हाला अल्लाहू अकबर असं काहीतरी बोललं जातं? नाही नाही, काहीच नाही, तसं काहीच नाही, काहीच शब्द नाही, एक शब्द पण नाही. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.